गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात GBS हा आजार 23 वर्ष जुना आहे असा दावा अमोल सांबारे करतायत. मूळचे अमरावतीचे अमोल सध्या पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना 2002 साली याच GBSची लागण झाली होती. त्यामुळं 2002 सालचा GBS नेमका कसा होता, त्याची लक्षणं काय होती, त्याच्यावरची उपचार पद्धती काय होती आणि त्याचा आरोग्यावर किती परिणाम झाला हे आपण अमोल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अमोल, आजचा GBSची सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, निश्चितच तुम्हाला त्यावेळेचे दिवस सगळे आठवले असतील. हो, नक्कीच. आत्ताच्या हे जी बातमी बघून मला माझ्या 2002 साली झालेल्या आजाराबद्दल हे कळलं. तेव्हा मला 2002 साली हा आजार झाला. त्यावेळेस मला खूप वर्कलोड होतं. घराचं काम, शेतीचं काम आणि कॉलेजच्या एक्झाम्स. ह्या स्ट्रेसमुळं आणि त्यात मला माझं वय कमी असल्यामुळे 18 ते 19 वर्ष हे माझं वय होतं. आणि त्यात नवीन वय कमी असल्यामुळं मला ते जाणवलं नाही आणि मी काम करत राहिलो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. सुरुवातीला मला थोडं हातापायात मुंग्या जाणवायला लागल्या. गावात डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांच्याकडून काही निदान झालं नाही ते. त्यांना ते काही कळलं नाही. पण ट्रीटमेंट लेट झाल्यामुळं ते वाढत गेलं आणि माझा आजार वाढत गेला. म्हणजे नेमकं कधी कळालं तुम्हाला की GBSची लागण तुम्हाला झाली आहे? जेव्हा मी काही वस्तू वगैरे पकडायला जायचो, ते माझ्या हातात यायची नाही. पाण्याचा ग्लास जर मला घ्यायचा असला, तर तो उचलता यायचा नाही. तो थरथर करून पडून जायचा. तसंच पेन असलं, तर माझी एक्झाम होती, तर पेन माझा एक पेपर ग्रॅज्युएशनचा गेला त्यात बॅक राहिला. तो माझ्याच्याने लिहिलाच नाही जायचा, पेन पडूनच जायचा सारखा. तर तेव्हा मला लक्षात आलं, की आपल्याला काहीतरी मोठा आजार झाला आहे. आणि मग मी अमरावतीला जाऊन डॉक्टरांकडे चेकअप केलं आणि त्यांनी सल्ला दिली, की तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे जावं लागेल. आणि म्हणून मी नागपूरला सिम्स हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे GM टावरी म्हणून डॉक्टर होते. त्यांनी त्याचं निदान केलं. त्यांचं वय त्यावेळेस 70 वर्ष होतं आणि त्यांनी निदान करून 24 तास मला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं. काय काय हालत माझ्यात हे दिसत आहेत ते बघितले आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा टेस्ट केल्या. जशी नसांची टेस्ट होते, पाठीतल्या पाण्याची टेस्ट होते, ब्लड चेक होतं, युरिन, हे सगळ्या चेक केल्यानंतर त्यांनी 24 तासानंतर सगळ्या टीमने मिळून सगळ्या याच्यावर रिसर्च करून नंतर हे निदान केलं, की हा गुलियन बॅरे सिंड्रोम हा आजार आहे आणि त्याच्यानंतर 24 तासानंतर मला ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट नेमकी काय झाली? कारण आत्ताही ट्रीटमेंटच्या बद्दल बरेच गैरसमज आहेत. 20,000चं इंजेक्शन आत्ता लागतंय, मग त्यावेळेला नेमकं काय काय उपचार पद्धती होती? हो, इंजेक्शन याचे खूप कॉस्टली येतात. तेव्हा पण मला इंजेक्शनच दिली होती आणि ही हाय लेवल स्टेरॉईड असल्यामुळे त्याची किंमत जी आहे ती खूपच येते. तेव्हा 2002 मध्ये जवळपास 7,500 ते 8,000 रुपयाचं एक इंजेक्शन होतं आणि ते एका दिवसाला एक द्यावं लागत असे. आणि आता तर निश्चितच त्याची किंमत खूप असणार आहे. आणि तो 7 दिवसाचा एक कोर्स मला तो करावा लागला. 7 दिवस कंटिन्यू इंजेक्शन चालले. त्याच्यानंतर 15 दिवस मला त्यांनी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं. 15 दिवसानंतर डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज झाल्यानंतर एक 3 महिना मला चेकअपला जावं लागत होतं. पण परत नंतर त्याचे 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर औषध बंद झाल्यानंतर वर्षाने, दीड वर्षाने मला त्याचे साईड इफेक्ट जाणवायला लागले. मला साईड इफेक्ट सुरुवातीला जाणवायला लागले ते डायजेशन सिस्टीमचे. माझी डायजेशन सिस्टीम अजूनही वीक आहे. त्याच्यामुळे मला कुठलंही म्हणजे बाहेरचं हॉटेलिंग वगैरे काही चालत नाही. मला घरचं आणि घरचंच मी खातो. त्याच्यानंतर मला चालण्यात डाव्या पायाला अजूनही त्रास होतो. मला अजूनही म्हणजे हो. 23 वर्ष झालेत तुम्हाला तो लागण होऊन? अजूनही 23 वर्षानंतरही मला चालताना माझा पाय लूज पडतो किंवा त्याला त्रास होतो अजूनही. मला लिहिताना अजूनही त्रास होतो. मला बोलताना जास्त बोललो की मला जिभेमध्ये जडपणा येतो आणि अवघडल्यासारखं होतं बोलताना. हे बरीचशी अशी त्याचे साईड इफेक्ट्स आहे ट्रीटमेंट. लिहितानाही त्रास होतो. अजूनही मला म्हणजे हात थरथर करतात काही म्हणजे हाताला सपोर्ट नसला आणि एखादी वस्तू अलगद मला जर उचलायची आहे तर ते असा हात थरथर करतोय माझा अजूनही. तर याची बरीचशी साईड इफेक्ट्स आहे ट्रीटमेंट घेतल्यानंतरही. पण कुणी घाबरून न जाता याच्यावर योग्य ट्रीटमेंट आहे आणि कुणालाही असं जाणवलंच तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जा.
दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे न जाता न्यूरोलॉजिस्टची सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य तुम्हाला उपचार देतील आणि तुम्ही त्यातून लवकर बरे व्हाल. तर GBS हा आजार अगदीच जीवघेणा जरी नसला तरी त्याचे दुरोगामी परिणाम कसे होतात हे आपण अमोल सांभारे यांच्या उदाहरणावरून समजू शकतो. त्यामुळं आरोग्य विभागाकडून जे तुम्हाला सल्ले दिले जात आहेत त्या सल्ल्यांचं तंतोतंत पालन करा आणि GBS पासून 4 हात लांब राहा. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.